पाटीदार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खास पुण्यावरून आपले काही समाज बांधव क्रिकेट खेळण्यासाठी या स्पर्धेत समाविष्ट झालेले आहेत, तर त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। जळगाव जिल्हा पोलीस दलातील राहुल पाटील अर्थात रिंकूभाऊ पाटील यांचं सुद्धा लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आणि पुण्यावरून आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व खेळाडू बांधवांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत।
तर समर्पण महाजन यांनी एकेरी धावेने, माफ करा, सारंग महाजन यांनी एकेरी धावेने आपलं खातं उघडलंय. आता स्ट्राईकला असतील समर्पण महाजन. यावेळेस चेंडू हवेत, फटका फसलेला आहे, झेल घेतलेला आहे का नाही हा षटकार असेल तर खेळाडू वृत्तीला 100 पैकी 100 गुण देऊयात. आणि अशा चांगल्या खेळाडू वृत्तीमुळेच अशा ज्या स्पर्धा असतात त्या यशस्वी होत असतात. तर कौतुक करायला पाहिजे पद्मालया किंग्ज 11च्या खेळाडूंचं, ज्यांनी पंचांची वाट बघितली नाही. पंच थर्ड अंपायरकडे जाणार होते, परंतु स्वतःहूनच खेळाडूने सांगून दिलं की बाबा माझा पाय बाउंड्री लाईनला टच झालेला आहे, हा षटकार आहे. बोल्ड समर्पण महाजन, दंडी गुल झालेली आहे समर्पणची. आशुतोष वाघुळदे यांनी समर्पण महाजन यांना तंबूत परतवलेलं आहे. पहिला झटका खिरोदा संघाला लागलेला आहे. तर पद्मालया किंग्ज 11 या संघात मागच्या वर्षी एक खेळाडू होता तुषार बाउस्कर नावाचा. तर या संघात खेळत होता मागच्या वर्षी. दुर्दैवाने एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. तर त्याला श्रद्धांजली म्हणून त्याच्या संघातील सर्व सदस्यांनी आपल्या जर्सीच्या मागे किंवा टी शर्टच्या मागे आपण बघू शकतो प्रत्येक खेळाडूच्या जर्सीच्या मागे तुषार हे नाव आहे. तर एका चांगल्या खेळाडूला, आपल्या समाज बांधवाला एका अनोख्या पद्धतीने या ठिकाणी श्रद्धांजली वाहत आहेत पद्मालया किंग्ज 11चे खेळाडू. नक्कीच आपल्या खेळाडूंसाठीच्या भावना ते या ठिकाणी व्यक्त करतायत. निलेश खासने फुलटो चेंडू, वाईडचा इशारा. अवांतर धाव टोटल मध्ये जोडली जाते. 8 धावा झालेल्या आहेत. यावेळेस लॉंग ऑन सीमारेषेकडे षटकार आहे की चौकार, आता पंच पुष्टी करतील. षटकाराचा इशारा आलेला आहे. पहिला षटकार आलेला आहे निलेश खासनेच्या बॅटमधून. निलेश खासनेने आपलं खातं उघडलेलं आहे आणि पहिल्या षटकानंतर खिरोदा संघाची धावसंख्या 14 धावा. पद्मालया किंग्ज 11. तर पहिल्या षटकात 2 षटकार आलेले आहेत. तर आता दुसऱ्या षटकानंतर ते 10व्या षटकापर्यंत ते केव्हाही एक अतिरिक्त पॉवर प्ले घेऊ शकतात. पद्मालया किंग्ज 11 हा माननीय श्री चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांचा संघ आहे. तर सातपुडा वॉरियर्स खिरोदा हा
युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांचा संघ आहे. तर भारतीय रेल्वेमध्ये सेवा देणारे विशाल खडके सुद्धा या सामन्याचा आनंद लुटताना आपण बघतोय. यावेळेस फटका फसलेला आहे. लीडिंग आहे, चेंडू हवेत आणि सरळ हातात दुसरा झटका. जितेंद्र वाघुळदे माफ करा, सारंग महाजन बाद झालेले आहेत. आणि आता वैभव टोके भारतीय डाक विभागात सेवा देणारे स्टार खेळाडू, खिरोदा संघाचे अष्टपैलू खेळाडू वैभव टोके मैदानात येत आहेत. सोमेश बोंडे गोलंदाजी करतायत. डावखुरे मध्यम तेज गतीचे गोलंदाज. शॉट ऑफ लेन चेंडू आणि जोरदार प्रहार. पंच थोडक्यात बचावलेले आहेत. काही इंचांचा फरक होता, अन्यथा गंभीर जखमी झाले असते पंच. आणि वैभव टोके एक ताकदवान खेळाडू आहे आणि आपलं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी दाखवतोय. एक ताकदवान फटकाने त्याने आपलं खातं उघडलेलं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आउट स्टंपच्या बाहेरचा चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव मिळते वैभव टोके यांना. निलेश खासने डावखुरे फलंदाज आता स्ट्राईकला असतील. ओ, अतिशय चांगला चेंडू. हॅलो.
देवेश चौधरी आता गोलंदाजीला आलेले आहेत आणि देवेश चौधरी यांच्या या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे खेळलेलं आहे. धाव मात्र मिळालेली नाहीये. तिसरं षटक घेऊन आलेले देवेश आणि देवेश यांचा सामना करतील निलेश खाचणे. शॉट ऑफ लेन चेंडू फटका फसला आहे. चुकीचा फटका, चुकीचं शॉट सिलेक्शन आणि परतावा लागेल. तिसरा झटका 20 धावांवर सातपुडा वॉरियर्स खिरोदा संघाला लागतोय. निलेश खाचणे कॉट, कर्णधार धीरज कोलते, बोल्ड देवेश चौधरी. तर या स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स आणि स्लीव स्पॉन्सर्स हेरंब ऑटो श्री हर्षद श्रीकृष्ण ढाके आणि लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्सचे श्री रुपेश सुनील सरोदे हे आहेत. ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजक अमित इरिगेशन, एक थेंब समृद्धीचा. अनमोल सहकार्य सिद्धेश्वर डेंटल सुपर स्पेशालिटी क्लिनिक, डॉक्टर अनंता अविनाश पाटील, डॉक्टर सुवर्णा अनंत पाटील. सहप्रायोजक एल के फाउंडेशन, जळगाव शहर सुंदर शहर, श्री ललित विजयराव कोल्हे आणि श्री पियुष ललितराव कोल्हे. भंगाळे गोल्ड श्री सागर भागवत भंगाळे. आणि या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक राष्ट्रसेवा फाउंडेशन, जळगाव नगरीचे लाडके आमदार माननीय सुरेश दामू भोळे, अर्थात आपले सर्वांचे लाडके राजू मामा भोळे. कृष्णा पेक्टिन्स प्रायव्हेट लिमिटेड, चेतन कृष्णा पाटील, दीपक कृष्णा पाटील. ट्रॉफी स्पॉन्सर्स टॉस का बॉस, विद्यमान अध्यक्ष लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन श्री महेश मोहन चौधरी, समाजसेवक. सोबतच या स्पर्धेच्या ब्रँड अँबॅसेडर श्रीमती रक्षाताई खडसे, केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार. या स्पर्धेसाठी अमित इरिगेशन, अमित विजय भारंबे, सोनी एजन्सीज श्री जीवन ज्ञानदेव येवले, कृष्णा रेन पाईप अँड HDP सबलाईन पाईप श्री अमोल अशोक धांडे, मोर्या यंग चॅम्प श्री समीर शशिकांत बोरोले, पूनम पेंट्स अँड केमिकल, लिक्विड अँड पावडर कोटिंग डिव्हिजन श्री कुणाल ज्ञानदेव चौधरी, श्री राहुल ज्ञानदेव चौधरी. मधुदत्त मॅटर्निटी अँड नर्सिंग होम, डॉक्टर तेजस दिलीप राणे, प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल अँड नॅनाटॉलॉजी सेंटर, डॉक्टर श्री गौरव प्रकाश महाजन. या लोकांचं अनमोल सहकार्य लाभतंय. चला तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 27 धावा, चौथं षटक सुरू आहे. कौस्तुभ पाटील यांचा सामना करतील रोशन इंगळे.
सातपुडा वॉरियर्स खिरोदा. यावेळेस वैभव टोकेच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या गॅपला भेदत हा चौकार वसूल केलेला आहे वैभव टोके यांनी. या षटकात 17 धावा आलेल्या आहेत. 4 षटकांची समाप्ती. सातपुडा वॉरियर्स खिरोदा 38 धावा, 3 गडी बाद, 9.50च्या सरासरीने धावा येत आहेत. आणि या सरासरीने जर धावा येत राहिल्या तर 100 धावांपर्यंतचं लक्ष ते पद्माला या संघासमोर ठेवतील. चला तर गोलंदाजीला आलेले आहेत कर्णधार धीरज कोलते. यानंतरचा पुढचा सामना असेल विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन वर्सेस हॉटेल भानू 11. भानुभाऊ सावदेकर यांचा संघ आणि विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन हा संघ आहे अजय भागवत बढे यांचा, तर हॉटेल भानू 11 हा संघ आहे भानुदास पांडुरंग सावदेकर यांचा. रोशन इंगळे आणि वैभव टोके यांच्यावर जबाबदारी असेल आपल्या संघाला एका चांगल्या लक्ष्यापर्यंत घेऊन जाण्याची. धीरज कोलतेचा फुलटॉस चेंडू आणि मिड विकेट सीमारेषा पार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने आता सातपुडा वॉरियर संघाची धावसंख्या झालेली आहे 44 धावा. रोशन इंगळे एक चांगला फलंदाज आहे, परंतु बघूया आता या सामन्यात त्याची कामगिरी कशी राहील. सांगवी संघाचे भूषण भाऊ धांडे सुद्धा या सामन्याचा आनंद घेताना आपण बघू शकतो. धीरज कोलते यांचा निर्धाव चेंडू. ओ, या ठिकाणी बुंध्यात टाकलेला चेंडू. यावेळेस मिसअंडरस्टँडिंग, समन्वयाचा अभाव आणि परतावा लागेल. रोशन इंगळे धावबाद झालेले आहेत. 44 धावा, 4 गडी बाद. अमित इरिगेशन प्रायोजित ड्रिंक्स ट्रॉली मैदानात एक थेंब समृद्धीचा. आणि ड्रिंक्स ट्रॉली बरोबर आहेत आमचे लाडके सुनील भाऊ पिसाळ.
ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद. कौस्तुभ पाटील यांच्या चेंडूला खेळलेलं जितेंद्र वाघुळदे यांनी एकेरी धावेने आपलं खातं उघडतायत. 46 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत, फलकावर लागलेल्या आहेत. वैभव टोके बॅटची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे आणि वैभव टोके यांना परतावं लागेल. शेहेचाळीस धावा 5 गडी बाद. सातपुडा वॉरियर्स खिरोदा संघ आता संकटात सापडलेला आहे. 46 धावांवर निम्मा संघ त्यांचा तंबूत परतलेला आहे. तर विशाल खडके यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भारतीय रेल्वे विभागात सेवा देतात. तर या ठिकाणी कौतुक करावं लागेल पद्मालया वॉरियर्सच्या कर्णधाराचं, नेतृत्व गुणांचं आणि गोलंदाजांचं, क्षेत्ररक्षकांचं. गोलंदाजांनी टिच्चून मारा केलेला आहे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेले होते त्याच ठिकाणी त्यांनी गोलंदाजीचा मारा सुरू केलेला होता. यावेळेस फटका फसलेला आहे. जितू वाघुळदे यांना परतावं लागतंय का, तर जीवनदान मिळालेलं आहे आणि जितू वाघुळदेला आपण जीवनदान देऊ शकत नाही. कारण जितू वाघुळदे जर आपल्या लईमध्ये परतला तर तो अतिशय विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून ओळखला जातो. डावखोरे गोलंदाज सोमेश बोंडे आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत आणि नवीन फलंदाज स्ट्राईकला असतील सौरभ जावळे. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. करू का स्वागत? हॅलो, फुलटॉस चेंडू हवेत, लॉंग ऑफच्या खेळाडूपासून दूर. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल.
बॅटची कड, चेंडू हवेत, शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय, डॉट बॉल. ओ, बुंध्यात टाकलेला चेंडू, चांगला चेंडू. सोमेश बोंडे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय पद्मालया किंग्ज 11 संघाकडून. तर कौतुक करावं लागेल धीरज कोलतेचं आणि त्यांच्या क्षेत्ररक्षकांचं. क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सोमेशचा पुढचा चेंडू, जितू वाघुळदे बुंध्यात टाकण्याचा प्रयत्न, वाईड लॉंग ऑन कडे, वाईड लॉंग ऑफ कडे हा झेल टिपलेला आहे. कौस्तुभ पाटील यांनी चांगला झेल टिपलेला आहे आणि जितू वाघुळदे यांना परतावं लागेल. जितू वाघुळदे कॉट, कौस्तुभ पाटील बोल्ड, सोमेश बोंडे. सहावा गडी बाद झालेला आहे 50 धावांवर. आठवं षटक सुरू आहे. देवेश चौधरी आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि हा षटकार आलेला आहे. सौरभ प्रमोद जावळे 8 चेंडू 13 धावाकडून फलंदाजी करतायत. प्रशांत होले नॉन स्ट्राईकला. एक धाव मिळालेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 61 धावा झालेल्या आहेत. सातपुडा वॉरियर्स खिरोदा संघाच्या 8वं षटक प्रगतीपथावर प्रमोद होले सामना करतील देवेश चौधरी यांचा. राईट मोर द विकेट, शॉट ऑफ लेंथ, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि एक चांगली संधी होती फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची. ती संधी फलंदाजाने गमावलेली आहे.
तर 8वं षटक समाप्त झालेलं आहे. सातपुडा वॉरियर्स खिरोदा संघाची धावसंख्या 68 धावा, 6 गडी बाद. सत्तर धावा झालेल्या आहेत, 6 गडी बाद. सौरभ जावळे स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असतील प्रशांत होले, मनीष पाटील, निलेश साबळे, नरेंद्र सोनवणे. तर नरेंद्र सोनवणे हे पद्माला या संघाचे समर्थक आहेत. मागच्या वेळेस माझ्या मते फायनल सामना बघायला आलेले होते. मागच्या वर्षी फायनल खेळणारा संघ होता पद्मालया किंग्ज 11. ऑफस्टमच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु असं वाटलं फलंदाजाला की हा वाईड असेल, परंतु तसा वाईड दिलेला नाहीये. मनीष पाटील, रोहित नाफडे, ललित महाजन, आशिष नेमाडे. तर यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेल्या सर्व दर्शकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेविषयी आपल्या जर काही प्रतिक्रिया असल्या तर नक्कीच आपण यूट्यूब चॅटच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करू शकता. चांगल्या प्रतिक्रियांना नक्कीच विचारात घेतलं जाईल. दरम्यान चांगला फटका, चांगला संपर्क आणि हा चौकार असेल. 9 षटकांची समाप्ती झालेली आहे. 81 धावा, 6 महत्वपूर्ण गडी तंबूत परतलेले आहेत खिरोदा संघाचे. तर समथिंग फॉर स्पोर्ट्स, AR स्पोर्ट्स हब, वैष्णवी राणे आणि नयन राणे. तर वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट शूज, वॉकिंग शूज, लाईट वेट शूज, फॅशन शूज, प्रत्येक प्रकारच्या शूजसाठी आपण संपर्क करू शकता. AR स्पोर्ट्स हब, समथिंग फॉर स्पोर्ट्स, संपर्क करू शकता नयन राणे यांच्याशी. आणि या मैदानातच त्यांचा एक स्टॉल लावलेला आहे AR स्पोर्ट्स हबचा. तर नक्कीच त्या स्टॉलला आपण भेट देऊ शकता आणि आपल्याला आवडणारे शूज आपण वाजवी दरात खरेदी करू शकतात. ऑप्शनच्या बाहेर वाईडचा इशारा, अवांतर धाव टोटलमध्ये जोडली जाते.
यावेळेस स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेलं आहे. रडार मधल्या चेंडूला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलेलं आहे षटकारासाठी. सौरभ जावळे. धावसंख्या 88 धावा. 88. चार षटकार जर फलंदाजाने लगावले तर विजय पाटील यांच्यातर्फे रोख 501 रुपयाचं पारितोषिक असेल. तर काल एक चर्चेचा विषय होता, आपण जर ऐकला असेल की रोहित नाफडे यांना गोलंदाजी का दिली गेली नव्हती. तर आज सुद्धा अमोल धांडे यांच्याबद्दल सुद्धा हीच विचारणा होत होती. परंतु अमोल धांडेंचं उत्तर आम्हाला आलेलं आहे की त्यांचा उजवा हात थोडासा दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे ते गोलंदाजी करू शकलेले नाही आहे. परंतु रोहित नाफडेचं स्पष्टीकरण त्यांच्या कर्णधाराने अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे. बोल्ड झालेला आहे फलंदाज. चला आता पुढच्या फलंदाज येतील. 3 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू 3 षटकार जरी लगावले तरी 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. सौरभ नेते आलेले आहेत आणि सौरभ आपल्यासाठी एक रोख पारितोषिकांची योजना असेल. 4 चेंडू शिल्लक आहेत. 3 मारले तर विजूकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. एक्क्याण्णव धावा 7 गडी बाद. सातपुडा वॉरियर संघ पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अक्रॉस द लाईन. चला धीरज कोलते स्वतः धावतोय. पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली फेकी, परंतु या ठिकाणी कलेक्शन चुकलेलं आहे. यष्टीरक्षकाचं. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, मिळणार नाहीये. धाव संख्या झालेली आहे 93. 2 चेंडू शिल्लक. 100 गाठतोय का सातपुडा वॉरियर खिरोदा संघ. आपल्या लौकिकाला साजेसा खेळ यावेळेस सातपुडा संघ करू शकलेला नाहीये. थोडासा आत्मविश्वास जाणवलेला आहे, ओव्हर कॉन्फिडन्स. तर बघा लीग स्टेज आहे. आताच आपले पाय जर जमिनीवर आले तर आपण नॉकआउट स्टेजवर चांगली कामगिरी करू शकतो. एक चांगला संघ आहे. एक धाव काढून धावबाद झालेला आहे फलंदाज. तर चला तर 10 षटकांची समाप्ती
सातपुडा वॉरियर्स खिरोदा संघाने आपल्या निर्धारित 10 षटकांमध्ये 95 धावा केलेल्या आहेत आणि पद्मालया सुपर किंग्ज या संघासमोर 96 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलेलं आहे. हॅलो. क्रिक हीरोज इस ऐप के बारे में अगर आप जानते होंगे तो आपको पता होगा ये दुनिया का सबसे बेहतरीन ऑनलाइन स्कोरिंग ऐप है जिसके माध्यम से मुझे कमेंटेटर ऑफ द ईयर के लिए चुना गया है. तो दुनिया के सर्वश्रेष्ठ 10 कमेंटेटर जो क्रिक हीरोज इस ऐप पर महाराष्ट्र से मेरा भी एक नाम है. तो आपका एक अमूल्य वोट मुझे क्रिक हीरोज ऐप के माध्यम से भारत का सर्वश्रेष्ठ कमेंटेटर बना सकता है. तो आपके एक वोट की मुझे जरूरत है. प्लीज आपका एक वोट मुझे जिता सकता है. थैंक यू.
म्हणून मैदानात आलेले आहेत. तर षटकार आलेला आहे कौस्तुभ पाटीलच्या बॅटमधून आणि षटकाराने कौस्तुभ आपलं खातं उघडतोय. संघाचं खातं वाईटने उघडलं होतं, परंतु आता बॅटमधून आलेला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने पद्मालया किंग्ज 11 संघाची धावसंख्या 7 धावा. समर्पण महाजन गोलंदाजी करतायत. यावेळी चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा मोरया कन्स्ट्रक्शनच्या होर्डिंगला जाऊन मानवंदना देणारा हा षटकार डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. दरम्यान खास सांगवी येथून या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आमच्यासोबत भूषण भाऊ धांडे उपस्थित आहेत. भूषण भाऊ, आपलं मनपूर्वक स्वागत. हॉटेल भानूचे संचालक सन्माननीय भानुभाऊ सावदेकर यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तेरा धावा झालेले आहेत. समर्पणचा पुढचा चेंडू शॉट ऑफ लेंथ आणि हा षटकार आखूड टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. षटकार लागोपाठ 3 षटकार लगावलेले आहेत कौस्तुभ पाटील आणि कौस्तुभ पाटील आपलं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी दाखवतोय. आणि 3 षटकार झालेले आहेत, तर एक अतिरिक्त बॅटिंग पॉवर प्ले ऑन झालेला असेल पद्मालया 11 संघासाठी. जर चंद्रशेखर अत्तरदे साहेब जर हा सामना लाईव्ह बघत असतील तर नक्कीच आपल्या कामगिरीवर खुश असतील, आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर. 4 चेंडू 4 षटकार. कौस्तुभ पाटील आपला धाक दाखवतोय, आपला दर्जा दाखवतोय. 4 चेंडू 4 षटकार. तर या ठिकाणी नो बॉल घोषित केलेला आहे. आता रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. 26 धावा 4 चेंडू. तर पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या केलेल्या आहेत समर्पण महाजनने. हेच मैदान होतं. एका संघाला 35ची आवश्यकता होती. हाच गोलंदाज होता, फलंदाज वेगळा होता, परंतु धावा मात्र 5 चेंडूत 35 निघाल्या होत्या. 4 चेंडू 4 षटकार लगावले गेलेले आहेत. पहिलं षटक आहे, फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल. पंचवीस धावा 5 चेंडू. षटकातला शेवटचा चेंडू समर्पण महाजनचा. 5 चेंडूत कौस्तुभ पाटीलच्या 24 धावा झालेल्या आहेत 4 षटकारांच्या मदतीने. षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा कौस्तुभ. समर्पणचा हा फुलटॉस चेंडू आणि या चेंडूला पुन्हा भिरकावलेला आहे. 5वा षटकार आलेला आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. पद्मालया किंग्ज 11 संघाची धावसंख्या 31 धावा, बिनबाद 31. हॅलो, पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. 31 धावा, बिनबाद 31 विदाउट लॉस.
तर बघा अनुप चौधरीने चौकाराने आपलं खातं उघडलंय. कौस्तुभ पाटील याने 5 षटकार लगावलेले होते पहिल्या षटकात आणि यावेळेस अनुप मात्र चौकाराने आपलं खातं उघडतोय. तर एक फलंदाज षटकारांची भाषा बोलतोय तर दुसरा फलंदाज चौकारांची भाषा. पुढचा चेंडू असेल वैभव टोके यांचा. सामना करतील अनुप चौधरी डावखुरे फलंदाज. यावेळेस सरळ बॅटने हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉर्ट कव्हरचा क्षेत्रक्षक या चेंडूला अडवतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगला बॅकअप. दुसरी धाव मिळेल आणि पूर्ण सुद्धा करतील. हॅलो पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार. षटकार. 8 चेंडूंमध्ये 7 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत. षटकारांची भाषा बोलतोय फलंदाज कौस्तुभ पाटील. हे नाव आता आपल्या लक्षात राहील. तुफानी फलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकात 50 पार झालेली आहे. 2 षटकात 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. कौस्तुभ पाटील 8 चेंडू 42 धावा. या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक आपल्याला बघायला मिळेल का? दरम्यान नामवंत पंच आणि आमचे ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर यश सोनवणे यांचं आगमन झालेलं आहे. निलेश खासने आता स्ट्राईकला, माफ करा, गोलंदाजीला आलेले आहेत. अनुप चौधरी स्ट्राईकला असतील. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. उभे उभे खेळण्याचा प्रयत्न. कुठलेही फुटवर्क या ठिकाणी दिसलेलं नाहीये. $51 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केलेली आहे. एक वेगवान सुरुवात पद्मालया किंग्ज 11 संघाची. कौस्तुभ पाटील 8 चेंडूंमध्ये 42 धावा काढून खेळतोय. निलेश खासने आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तर तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. 2 चेंडूत आतापर्यंत त्यांनी 1 धाव दिलेली आहे. पुढचा चेंडू निलेशचा. सामना करतील कौस्तुभ. 8 चेंडूंमध्ये 7 षटकार लगावलेले. चला वेळेचं भान ठेवायचंय. खिरोदा संघ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू उंच गेलेला आहे. बघूया दूर किती. तर इतका दूर की फलंदाजाला पूर्ण 6 धावा मिळतील. आणि आता अर्धशतकापासून 2 धावा दूर. या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक आपल्याला बघायला मिळेल का?
एकमेव चेंडू आतापर्यंत पहिला होता, तो डॉट होता आणि त्यानंतर लागोपाठ 8 षटकार लगावलेले. तर किरण पोलार्डच्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे. किरण पोलार्डने 8 षटकार लगावलेले होते ते शिवतीर्थ मैदानावर आणि या ठिकाणी लागोपाठ 8 षटकार लगावलेले ते कौस्तुभ पाटीलने. हा षटकार आहे की चौकार, फटका फसलाय आणि परतावा लागेल. 9 चेंडू आणि 48 धावांची खेळी. 10 चेंडू 48 धावा. समर्पण महाजन यांनी लॉंग ऑनवर चांगला झेल टिपलेला आहे, परंतु कौस्तुभ पाटील हे नाव आपल्या लक्षात राहील. चला, किरण कोळी जे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात, त्यांनी श्री क्रिकेट क्लब द्वारा आयोजित प्रोफेशनल क्रिकेट स्पर्धा होती मागच्या वर्षी. तर त्या स्पर्धेमध्ये किरण कोळी जे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात, त्यांनी लागोपाठ 8 षटकार ठोकलेले होते. समोरचा संघ होता ब्लू डायमंडचा. आणि त्या संघाचे कर्णधार सुद्धा यश सोनवणेच होते, ते सुद्धा आमच्यामध्ये बसलेले आहेत. तर किरणच्या रेकॉर्डची या ठिकाणी बरोबरी झालेली, रेकॉर्ड ब्रेक झालेला नाहीये. परंतु लागोपाठ सर्वात जास्त षटकार जर कोणाच्या नावावर असतील तर ते विशाल पवारच्या नावावर आहेत. 12 चेंडूत 12 षटकार. तिसरं षटक समाप्त झालेलं आहे. 58 धावा, 1 गडी बाद. निलेश खासने यांचं वैयक्तिक हे षटक चांगलं ठरलेलं आहे खिरोदा संघासाठी. 8 धावा, 1 गडी बाद त्यांनी केलेला आहे. आणि बॅटिंग पॉवर प्ले, कारण की पहिल्या षटकात 2 पेक्षा जास्त षटकार आलेले होते. 2 किंवा 2 पेक्षा जास्त षटकार जर आले पहिल्या षटकात तर एक अतिरिक्त पॉवर प्ले मिळतो. स्वप्नील चौधरी बाद झालेले आहेत. सारंग महाजन यांनी झेल टिपलेला आहे. सौरभ जावळे यांनी विकेट घेतलेली आहे. कर्णधार धीरज कोलते आता मैदानात येत आहेत. 41 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता पद्मालया किंग्ज 11 या संघाला. अनुप चौधरी आणि धीरज कोलते दरम्यान अर्शद मयूर खान यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यावेळेस हॉटेल भानूच्या होर्डिंगकडे हा चेंडू गेलेला आहे. कव्हर पॉईंटच्या दिशेने डीप कव्हर सीमारेषेवर या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. 66 धावा झालेल्या आहेत. सौरभ जावळे गोलंदाजी करतायत. 3 चेंडूत आतापर्यंत 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 1 गडी बाद केलेला आहे. यावेळेस हवाई सफरीवर चेंडू आणि 6 धावा मिळतील फलंदाजाला. धीरज कोलते
पद्मालया किंग्ज 11 संघाचे कर्णधार अतिशय उत्कृष्ट नेतृत्व गुण त्यांनी दाखवलेले होते. चांगले बॉलिंग चेंजेस, चांगली फील्ड प्लेसिंग आणि क्षेत्ररक्षकांनी सुद्धा आपल्या कर्णधाराला जो निर्णय घेतलेला होता प्रथम गोलंदाजी करण्याचा, तो निर्णय सार्थ ठरवलेला आहे. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईनचा चेंडू, यावेळेस चेंडू भिरकावून दिलेला आहे. वाईड लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. धीरज कोलते कर्णधार म्हणून कामगिरी चांगली केलेली आहे, परंतु आता एक फलंदाज म्हणून सुद्धा चांगली कामगिरी करतायत. 78 धावा, चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. राईट ऑन ओव्हर द विकेट, शॉट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. धाव मात्र घेत नाहीये. माझ्या मते पाय मुरगळलेला दिसतोय, परंतु हरकत नाही, चौकार मिळालेला आहे. आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता असेल. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन विरुद्ध हॉटेल भानू 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. हॉटेल भानू 11 कर्णधार आणि विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनच्या कर्णधाराला विनंती असेल की लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. तर पद्मालया किंग्ज 11 या संघाने खिरोदा संघावर दिमागदार विजय मिळवलेला आहे. चला तर युवा खेळाडू केतन अत्तरदेच्या हस्ते आपण पुढच्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. आणि यंदाच त्यांचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यावरची ही पहिलीच मोठी स्पर्धा ते खेळत आहेत. भूपेंद्र तळेले आपण सुद्धा यायचंय. चला, विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन विरुद्ध हॉटेल भानू 11.